ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील संवेदनशील भाग असलेल्या येऊर गावातील जंगलामध्ये वन खात्याच्या वतीनेच एका भल्या मोठ्या भिंतीचं बांधकाम केलं जात आहे. वनप्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात वन खात्यानं भिंत बांधून कोणाला तरी वनजमिनीचा मोठा भाग अलगद काढून देण्याचा घाट घातला जातोय. ही कोणाची तरी सुपारीच असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. येऊरमध्ये वन खात्याच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या भिंतीची आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांसह पाहणी केली आहे. त्यावेळी त्यांनी हा आरोप केलाय. या संदर्भात आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात. नाही बेसिक ही भिंत बांधतायत. हा जो प्लॉट आहे हा कोणाचा तरी प्रायव्हेट माणसाचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं मला आठवतं गेले 20 वर्षापूर्वी ती भिंत बांधण्यासाठी कोणीतरी आले होते आणि तेव्हाच्या फॉरेस्ट ऑफिसरने ती भिंत बांधून दिली नव्हती आणि ती भिंत तोडून टाकली होती. आता फॉरेस्ट ज्या पद्धतीने भिंत बांधत आहे त्या पद्धतीची भिंत बांधली गेली तर हा जो प्लॉट आहे हा खाजगी मालकाचा मोकळा केला. म्हणजे ही मोकळी करण्याची सुपारी आहे की काय? म्हणजे वन खातं सुपाऱ्या घेऊन प्लॉट देण्याचं कामाचं म्हणजे नियोजन केलं की काय? जसं TDR हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात गेलंच नाही वन खातं. TDR मोकळा करून टाकला. आता परत तेच ही बरोबर भिंत आणि एवढी मोठी भिंत वन खात्या. आता आम्ही ताडोबा फिरतो, इथे फिरतो, तिथे फिरतो, आम्ही कधी एवढी मोठी भिंत बघितली नाही. हे आता समोर मोठंच्या मोठं झाड पाडून टाकलं भिंत बांधताना. आणि आता सरळ म्हणतात की ही जमीन फॉरेस्टची आणि ही जमीन नाही प्रायव्हेट आहे. मग तुम्ही प्रायव्हेट माणसाला भिंत बांधून देत आहे का की तुझे पैसे आम्ही वाचवतो, 25% पैसे आम्हाला दे? त्यांनी गुगल मॅपच्या द्वारे एक मॅप देखील दाखवला. त्यांनी बाउंड्री केलेली आहे. संपूर्ण जे क्षेत्र त्यांच्यामध्ये येतात त्यांनी बाउंड्री केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की माझंही म्हणणं आहे की 1995 सालची हायकोर्टाची ऑर्डर आहे. पण जी प्रायव्हेट फॉरेस्ट आहे त्या प्रायव्हेट फॉरेस्टला विळखा घालून त्याला असं करून तुम्ही वनजमिनीची जमीन आहे असं दाखवून प्रायव्हेट फॉरेस्ट मोकळं करताय. समोर एअरफोर्सचं स्टेशन आहे. एअरफोर्सच्या स्टेशनसमोर कुठलीही भिंत बांधू नका असे एअरफोर्सचे आदेश आहेत. 96 दिवस झाले यांना जाग नाही. तो TDR गेला, यांच्या नजरेखालनं काढून घेतला. हेच ऑफिसर होते. 94 एकर खाजगी जमीन क्लिअर झाली तिथे. वनजमीन असताना ती खाजगी झाली. एवढे वर्ष आम्ही येतोय. हा जंगलाचा पट्टा आहे संपूर्ण संजय गांधी नॅशनल पार्कचा. मग संजय गांधी नॅशनल पार्क आहे कुठपर्यंत? मग ते मेन गेटला गेट कशाला लावलं आहे? त्यांचं देखील म्हणणं आहे की बिबट्या देखील येतं त्यामुळे हे कंपाऊंड वॉल मारली जाते. तुम्ही घाला ना कंपाऊंड वॉल, त्याची मागणं घाला ना मागणं असं कंपाऊंड वॉल घाला ना. ही भिंत ही फक्त प्रायव्हेट जमिनी क्लिअर करण्यासाठी बांधलेली भिंत आहे. जर काम थांबलं तर भिंती तोडा येणाऱ्या काळात भिंती तोडा येणाऱ्या काळात नाही असं आहे की ह्यांनी जर आता पुढे एक दिवस जरी काम केलं तर ही भिंत तोडून टाक. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला? मी अधिकाऱ्यांशी बोललो, सिनियर अधिकाऱ्यांशी बोललो. मी आता ह्या कमिटीमध्ये असलेल्या नितीन करिरांशी बोललो. ते म्हणाले मी स्वतः येतो आणि मी स्वतः हे सर्वे करतो. हे आता मोठी नावं घेत आहेत. मी आता कोणाचं नाव घेत नाही की त्यांचा आदेश आहे ते आम्हाला विचारतात तुम्ही काय करता कामं. अचानक जागे झाले ते. एवढे 95ची कोर्टाची ऑर्डर आहे ते अचानक जागे झाले. 100% हा प्लॉट सोडवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत होते. यश आलं. इथल्या फॉरेस्ट ऑफिसरनी सुपारी उचलली, ही भिंत बांधून दिली की हा प्लॉट मोकळा झाला. येऊर हे महसुली गाव समजलं आतापर्यंत ते इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणूनच ओळखलं जातं. हो, अचानक हे सगळं बदल होत गेले ना. पण संजय गांधी नॅशनल पार्कची बाउंड्री कुठपासून सुरू होते? मग गेट खाली कशाला लावलंय? आणि येऊर जर महसुली गाव आहे तर मग तुम्ही पैसे कशाला घेताला? येऊर गावात जायचं, तुम्ही खाली पैसे कशाला घेता माझ्याकडनं? येऊर महसुली गाव आहे ना, तुमचा काय अधिकार माझ्याकडनं पैसे घ्यायचा? ठाण्यात महसुली गावामधनं फिरायला मी तुम्हाला कशाला पैसे देऊ?
आता ही जी झाडं तोडलेत मोठ्या प्रमाणावर ते म्हणजे फॉरेस्टनी झाडं तोडावीत हे जरा आश्चर्यच वाटतं. मोठं झाड तोडले. हां मोठं झाड तोडले. नाही त्याला घ्या ना, केस घ्या, तुम्ही घ्या केस. नाही तुम्ही पण काही घेणार नाही. हां फॉर वन विभागाकडे वृक्ष प्राधिकरणाला पाठवून देतो. हाय खुशी, हाय निकिता, तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है मैं कौन सा कोर्स लूँ। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.